येणाऱ्या काळात नागपूर महानगरपालिकेचा निवडणुका आहे आणि त्यातच आता भाजप शहराला नवीन अध्यक्ष मिळालेले आहेत। दयाशंकर तिवारी यांच्या रूपाने ते अध्यक्ष मिळालेले आहे। भैया, पहिले तर तुमचं फार फार अभिनंदन। काय सांगाल, शहराचा भार तुमच्यावर येतो आहे। भाजपने 108 नगरसेवक होते, ते वाढवण्याची जिम्मेदारी तुमच्यावर आलेली। सगळ्यात पहिले तो आपला मी धन्यवाद ज्ञापित करतो की आपण मला शुभेच्छा दिली। भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने माझ्यावर विश्वास ठेवून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपला रक्ताचा घाम करून जे लक्ष्य मला देण्यात आलेलं आहे ते परिपूर्ण करू असा मी आपल्याला विश्वास देतो। येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर एक आव्हान असणार आहे की संघर्षमध्ये जीवन आहे आणि संघर्षला अवसरमध्ये कसा तब्दील करायचा आपण सगळ्यांनी कोविडच्या कार्यकाळात पाहिलेलं आहे। मी नागपूर शहराचा शेवटचा महापौर होतो, म्हणून येणारा इलेक्शन माझ्यासाठी भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी मला परीक्षा देण्याची आवश्यकता होतीच। पण आता पक्षाने शेवटच्या महापौरनंतर मला स्वतःला शहराचा अध्यक्ष करून दिला, म्हणून माझ्यावर दोहरी जबाबदारी आलेली आहे। आता कोविडच्या कार्यकाळात ज्याप्रमाणे लोक कल्याणकारी संस्थांचा सहयोग घेऊन, नागपुरातले जेवढे हॉस्पिटल्स आहे, मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहे, सगळ्यांचा सहयोग घेऊन, विशेषतः मीडियाचा सहयोग घेऊन आणि नागपूरमध्ये काम करणारे जे छोटे छोटे गणेश मंडळ, शारदा मंडळ आहे, सगळ्यांच्या सहकार्याने कोविडपासून कसा लढायचा ही समज त्या पदावर बसल्यानंतर आली आणि मला आपला माणूस म्हणून सगळ्यांनी सहयोगसुद्धा दिला। आता सर्व नाव माझ्या यादीत आहे, सगळ्यांच्या संपर्कमध्ये मी आहे। भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता, भारतीय जनता पक्षाचे पूर्व नगरसेवक आणि जे ॲडिशनल लोककल्याणकारी संस्था कोविडच्या कार्यकाळात आमच्यासोबत होती आणि जे माझ्या स्वभावाने खूप परिचित आहे आणि मला भरपूर मदत केली, ते संस्था ॲडिशनल कॅटलायझर म्हणून निवडणूकमध्ये कामं येतील आणि आम्ही 108 पेक्षा जास्त जागा निवडून आणू असा मला विश्वास आहे। 108 पेक्षा जास्त जागा तुम्ही निवडून आणणार। शेवटचे महापौर तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे शेवटचे महापौर होते, आता शहराध्यक्ष झाले। आता पुन्हा दयाशंकर तिवारी यांना नागपूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून जनता बघणार। मी शहराचा अध्यक्ष आहे आणि आपल्याला माहीत आहे की महापौर पदाचा रोस्टर निघते आणि तो रोस्टर भारतीय जनता पक्ष काढत नाही, तो इलेक्शन कमिशनर काढते। इलेक्शन कमिशनर ज्याप्रमाणे रोस्टर काढेल त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये फक्त एकुलता एक दयाशंकर आहे असं नाही, माझ्यापेक्षाही जास्त सक्षम कार्यकर्ते आहे जे महानगरपालिकेचा महापौराचा पद सांभाळू शकतात। तो जे रोस्टर निघेल त्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष महापौर ठरवेल, पण जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत हा महापौर आहे ना, शेवटचे महापौर म्हणजे नवीन महापौर होण्यापर्यंत लोकांच्या डोक्यात महापौर म्हणून दयाशंकरचं नाव आहे। म्हणून माझ्यावर जे दोहरी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या तपस्येत जनसहभागिताच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा शीर्ष नेतृत्व नितीनजी, देवेंद्रजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार यांनी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवून कशी भारतीय जनता पार्टीसाठी जीत खिचता येते त्या दृष्टीने मी 100% प्रयत्न करेन। नक्कीच शहराध्यक्ष म्हणून आव्हान असणार, मात्र ते आव्हान पेलण्याची क्षमता आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असेल असं दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।